महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म सात समुद्रावर पोहोचवला, आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या त्रयींना वंदन, अभिवादन. आणि काल आपण काय पाहिलं की शाक्य संघामध्ये झालेलं मतभेद झाला ना. मतभेद काय काय मतभेद झाला की युद्ध करायचं का नाही करायचं, उत्तर देत चला. युद्ध करायचं की नाही करायचं. तर तथा मदत करणारे लोक किंवा त्यांच्या बाजूचे लोक मौन राहिले, म्हणजे गप राहिले, त्रयस्थ राहिले. म्हणजे त्यांनी सिद्धार्थाची पण बाजू घेतली नाही आणि युद्धाची पण बाजू घेतली नाही. त्यामुळं एकट्या सिद्धार्थाने सगळं युद्ध न करण्याचा बाजू सांभाळली, परंतु जे युद्ध करणारा सेनापती होता त्याच्या बाजूने बहुमत झाल्यामुळं सिद्धार्थाला काय करावं लागलं, संघाचा नियम मोडल्याचा ठपका ठेवून किंवा नियम मोडल्याचं सांगून सिद्धार्थावरती कारवाई करण्यात आली. आणि त्याचे कारवाईचं रूपांतर कशात झालं तर परिव्राज्यकमध्ये झालं. आणि परिव्राज्यामध्ये झाल्यानंतर आता काल आपण परिव्राज्याचा तिथलं हे झालं. आता घरी येणार सिद्धार्थ आणि पुढे काय होतं त्याच्याविषयी आपण पाहणार आहोत. निरोप खंड पहिला, भाग पहिला आणि 17वा प्रकरण निरोप. शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतमच्या घरी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यावर पोहोचला होता. कारण घरी परततात सिद्धार्थ गौतमने पाहिले की त्याचे माता पिता रडत आहेत, ते फार दुःखमग्न आहेत. शुद्धोधन म्हणला, आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो, पण तू तर या थरापर्यंत जाशील हे आम्हाला कधीच वाटले नाही. सिद्धार्थाने उत्तर दिले, मला सुद्धा या गोष्टी या थराला जाऊन पोहोचतील असे वाटले नव्हते. शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्यांची मने वळवू शकेल अशी मला आशा होती. दुर्दैवाने आपल्या सेना अधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतविल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काहीही एक परिणाम झाला नाही. तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडण्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आलेच असेल. सत्य आणि न्याय यापासून मी परावृत्त झालो नाही, आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःवर ओढवून घेतली. हे शब्द, एक एक शब्द महत्त्वाचा आहे. सिद्धार्थांच्या आयुष्यात तर घडलेलाच आहे, परंतु बाबांसाहेबांच्या लेखणीतून हे शब्द आणि तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहत आहे. तर इथे काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काय सांगितलंय की सत्य आणि न्यायापासून मी परावृत्त झालो नाही. म्हणून सिद्धार्थां आपल्याला ते सकाळी सकाळी स्लोगन वगैरे पाठवतात ना, गुड मॉर्निंग गुड नाईटचे, त्याच्यामध्ये नेहमी असतं की 3 गोष्टी कधीच लपू शकत नाही, असं सिद्धार्थांच्या म्हणजे तथागत गौतम बुद्धांच्या याच्यानुसार असतं. काय म्हणतात त्याला, सुविचार म्हणून देतात, परंतु ते खरं आहे की सूर्य, चंद्र आणि सत्य या 3 गोष्टी जगात कधीच लपून राहत नाहीत. एक ना एक दिवस सत्याला बाहेर यावंच लागतं. हे इथं सिद्धार्थाच्या वयात असताना म्हणजे बुद्धत्व प्राप्त होण्या अगोदरच सिद्धार्थांनी इथं पण हे सांगितलेलं आहे की सत्य आणि न्याय यापासून मी परावृत्त झालो नाही. सत्याचा आणि न्यायाचा पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा मिळाली ती कुटुंबावरती न जाता मी फक्त माझ्या एकट्यावरती ओढवून घेतली, परंतु शिक्षा कशाची आहे, सत्य आणि न्यायाची आहे. शुद्धोधनाचे या योगाने समाधान झाले नाही. तो म्हणाला, आमचे काय होणार याचा तू कधी विचार केला नाहीस, पण मी याच कारणामुळे परिव्राजक होण्याचे स्वीकारले. वडील म्हणतात, तू आमचं काय होणार हे विचार केला नाहीस, परंतु सिद्धार्थाने विचार केलेला असतो. म्हणूनच सिद्धार्थ काय स्वीकारतात, परिव्राजक स्वीकारतात. शाक्यांनी जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा आपण विचार करा. पण आता आम्हाला तुझ्याशिवाय जमिनीचा काय उपयोग. अक्रोंदून आणि सगळ्या कुटुंबानेच हा शाक्यांनी देश सोडून अज्ञातवासात का जाऊ नये. म्हणजे
एकट्या सिद्धार्थाला नाही तर सिद्धार्थाबरोबर सिद्धार्थाचे आई वडील, त्यांच्या संगती असणारे भाऊ बहीण हे आणि हे सगळेजण सिद्धार्थाच्या पाठीमागं जाण्याचा मार्ग स्वीकारण्यास तयार झाली. रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोधनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली, हेच बरोबर आहे. तू आम्हाला अशा स्थितीत एकटा टाकून कसा जाऊ शकतोस? सिद्धार्थ म्हणला, आई तू क्षत्रिय माता आहेस, हे तू आजपर्यंत नाही का सांगत आलीस? हे खरे नाही का? मग तू धैर्य धरले पाहिजे. हा दुःखावेग तुला शोभत नाही. मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असतेस? तू अशी रडत बसली असतीस काय? नाही, गौतमी उत्तरली, कारण ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते. पण आता तो अरण्यात जात आहे, लोकांपासून अगदी दूर, हिंस्र पशूंच्या सोबत राहण्याकरता जात आहेत. आम्ही येथे शांततेने कसे राहणार? मी तुला सांगते, तू आम्हाला तुझ्यासोबत घेऊन चल. मी तुम्हा सर्वांना कसा काय बरोबर नेऊ? नंद अगदी लहानच मूल आहे. माझा राहुल तर फक्त नुकताच जन्माला आहे. त्यांना येथे ठेवून तू येऊ शकतेस काय? आईला विचारते. कोण विचारते? सिद्धार्थ विचारते. कोणाला विचारतो? महाप्रजापतींना विचारते. याने गौतमीचे समाधान झाले नाही. तिचे म्हणणे असे होते की आपण सर्व शाक्यांचा देश सोडून कौशलाधिपतीच्या संरक्षणाखाली राहण्यास कौशल देशात राहू शकू. पण आई, हे सर्व शाक्यजन काय म्हणतील? सिद्धार्थाने प्रश्न केला. याला ते देशद्रोह समजणार नाही का? शिवाय माझ्या परिव्रजेचे कारण कौशलाधिपतीला समजेल असे मी वाचेने आणि कृतीने काहीही करणार नाही, असे वचन मी दिले आहे. मला अरण्यात एकटेच राहावे लागेल हे खरे आहे, पण यात कुठले श्रेयस्कर? अरण्यात राहणे की कोल्यांच्या हत्येत सहभागी होणे? म्हणजे युद्धात सहभागी झाला असता तर सिद्धार्थ कोल्यांच्या हत्येमध्ये पण सहभागी झाला असतात. येते ना लक्षात बेटा? हां. पण ही घाई कशाला? शाक्य संघाने काही काळ युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित युद्ध पुन्हा सुरू होणार नाही. मग तू परिव्रज्या का स्थगित करू नये? कदाचित तुला शाक्यात राहण्याकरता संघाकडून अनुज्ञा मिळण्याची पण शक्य आहे. युद्ध लांबलं तर युद्धाला लांबल्याच्या कारणाने शाक्य पुन्हा यांना संघात घेऊन राहायला सांगतील अशी आशा सिद्धार्थाचे आई वडील करतात. मी परिव्रज्या घेतल्यानंतरच युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघ उद्युक्त झाला आहे. त्यामुळे माझी परिव्रज्या घेणे गरजेचे आहे. ओके, मी वचन दिले आहे ते मी पुरे केलेच पाहिजे. वचनभंगाने परिणाम आपणाला आणि शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक राहील. म्हणजे जे वचन दिलं ते जर आपण पाळलं नाही तर शांततेला आणि मला दोघांनाही भयानक राहील. आई, आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस. मला आज्ञा दे, तुझे आशीर्वाद दे. जे काही घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. गौतमी आणि शुद्धोधन स्तब्ध झाले म्हणजे गप्प झाले, कारण त्यांना काही बोलावं कळालं. सिद्धार्थाने यशोधरेच्या महालात गेला. तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला. काय बोलावे, कसे बोलावे हे त्याला सुचेनासे झाले. यशोधरेनेच स्तब्धता भंग केली. ती म्हणाली, कपिलवस्तूच्या येथे संघात सभेत काय घडले ते मला सर्व समजले आहे. सिद्धार्थाने विचारले, यशोधरा मला सांग, परिव्रज्या घेण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल तुला काय वाटते? त्याला असे वाटले होते की ती मूर्छित होऊन पडेल, पण तसे काही झाले नाही. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून ती उत्तरली, मी आपल्या जागी असते तर दुसरे काय करू शकले असते? कोल्या विरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितच सहभागी झाली नसते. सिद्धार्थ पती आहे, यशोधरा पत्नी आहे. पतीच्या निर्णयामध्ये पत्नीचा पाठिंबा 100% आहे आणि दोघांचे विचार एकसारखे आहेत हे इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे. माझी आपणास अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे. मी सुद्धा आपल्याबरोबर परिव्रज्या घेतली असती. मी परिव्रज्या घेत नाही याचे कारण म्हणजे बाळ राहुलचे संगोपन करायचे आहे. असे झाले असते तर फार बरे झाले असते. आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे. आपल्या मात्या पित्याविषयी, आपल्या पुत्राविषयी
आपण मुळीच काळजी करू नका. माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांची देखभाल करेल. कोण म्हणते? यशोधरा म्हणते. माता यशोधरा म्हणायला पाहिजे, परंतु इथल्या भाषेमुळे मी तेच वापरतो. ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात, त्या अर्थी आपण असा एक नवीन जीवन मार्ग शोधून काढा की तो सकल मानवजातीच्या कल्याणकारी ठरेल. आणि हीच केवळ माझी इच्छा आहे. अख्ख्या पुस्तकामध्ये, अख्ख्या बुद्धचरित्रामध्ये जर मला पहिली गोष्ट काय आवडली असेल तर पत्नीनं पतीला दिलेला हा मोलाचा सल्ला. काय सल्ला दिलेला आहे की तुम्ही घरातून बाहेर पडतच आहात, ते बाकीचं ते जे आहे ना की आजारी माणूस पाहिला, कधीतरी महालातून बाहेर पडला आणि मग आजारी माणूस पाहिला, वृद्ध माणूस पाहिला, शव पाहिलं आणि वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत हे याच्यावरून जाहीर होतं. कारण पत्नी स्वतः काय सांगते की तुम्ही आता परिव्राजक झालेला आहात, मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही, कारण बालकाला सांभाळायचं आहे, राहुलला सांभाळायचं आहे, आईवडिलांना सांभाळणार आहे. पण तुम्ही परिव्राजक होत आहात तर नुसतेच परिव्राजक न होता तुम्ही काय करायला पाहिजे? इथं बाबासाहेबांनी लिहिलेले शब्द आहेत, सिद्धार्थाच्या आयुष्यात घडलेले शब्द आहेत की एक असा नवीन जीवन मार्ग शोधून काढा की तो सकल मानवजातीला कल्याणकारक ठरेल. हीच एक केवळ माझी इच्छा आहे. हे वाक्य मी माझ्या खूप साऱ्या प्रवचनातही वापरत असतो आणि खूप साऱ्या ठिकाणी याचा अनुभवही आपल्याला येत असतो. याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला. यशोधरा किती शूर, धैर्यवान आणि उदत्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्याला आज आली होती. अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत. आणि अशा पत्नीचा आणि आपल्या वियोगाचा दैवयोग कसा घडून आणला याची त्याला प्रथमच कल्पना आली. एवढ्या धैर्य धरलेली स्त्री, एवढी ज्ञानवंत स्त्री आणि ती आपली जीवनसाथी आहे हे समजणं आणि हे समजल्यानंतरही आजपासून पुन्हा वियोग राहणं म्हणजे एकमेकांपासून दूर निघून जाणं याची कल्पनाच त्यांनी केली. आणि राहुलला आणण्यासाठी तिला सांगण्यात आले आणि पित्याने वात्सल्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिले आणि तो निघून गेला. खरंच भयानक परिस्थिती आहे की हे मायबाप असताना त्यांना फार काळजाला घर करणारं किंवा चीर पाडणारे गोष्टी आहे की अशा प्रकारे पत्नीने पण सांगितलेलं आहे. तिचा धीरोदत्तपणाही पतीनं पाहिलेला आहे आणि दोघांनी मिळून त्या बालकालाही पाहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी ग्रहत्यागाचा निर्णय कन्फर्म झालेला होता, त्याच्यावरती अंमलबजावणीला सुरुवात केलेली आहे असा इथून दिसतं. आता प्रकरण क्रमांक 18. सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिव्राज्य घेण्याचा विचार केला. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तूमध्येच होता. त्याप्रमाणे तो दुसऱ्या दिवशी आपला आवडता घोडा कंठक यावर आरूढ होऊन आपला सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाला. तो जसा आश्रमाजवळ आला तसतसे एखाद्या नवीन येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री पुरुष बाहेर येऊन भेटण्यासाठी दारापाशी एकच गर्दी केली. तेव्हा ते त्याच्याजवळ आले आणि तेव्हा आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागले. त्यांनी अस्फुट कमलाप्रमाणे हात जोडून वंदन केले. अस्फुट म्हणजे थोडंसं असं उघडल्यासारखे, पूर्ण बंद नाही. ते आपल्या सोबती उभे राहिले, ते त्याच्या सोबती उभे राहिले. त्यांची अंतकरणे भावाकुल झाली होती, जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन, पण निश्चल नयनांनी ते त्याला प्राशन करीत होते. काही स्त्रियांना वाटले की कारण तो सुंदर लक्षणांचा जात्यांत सालकृत होता, मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्यांनी आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला. आपण परिव्राज्य घेत असतानाच शुद्धोधन आणि प्रजापती गौतमी तेथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही. कारण त्याला ठाऊक होते की दुःखावेगाने ती स्वतःला सावरू शकणार नाही. परंतु ती त्याच्या न कळतच अगोदरच आश्रमात येऊन पोहोचली होती. शेवटी आई आहे.
आश्रमाच्या आवारात पोहोचतात तेथे जमलेल्या लोकांनी आपले माता पिता असल्याचे त्याने पाहिले. आपल्या माता पितास पाहताच तो प्रथम त्यांच्याजवळ गेला. त्याने त्यांचे आशीर्वाद मागितला. त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. त्यांनी रडून रडून त्याला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूने न्हाऊन काढले. छन्नाने कंठकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधून तो तेथेच उभा राहिला. शुद्धोधन आणि प्रजापती रडत असलेले पाहून त्यालाही भरून आले आणि तोही रडू लागला. मोठ्या कष्टाने आपल्या माता पित्यांपासून दूर झाला. सिद्धार्थ छन्न जेथे होता तिथे गेला. त्याने आपले कपडे आणि अलंकार त्याला घरी नेण्यासाठी परत दिले. त्याने परिव्राजकासाठी आवश्यक असे मुंडन करून घेतले. त्याचा चुलत भाऊ महानाम याने परिव्राजकाला योग्य अशी वस्त्रे आणि भिक्षापात्र आणली होती. सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले. अशा प्रकारे परिव्राजकाच्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी करून सिद्धार्थाने परिव्राज्याची दीक्षा घेण्याकरता भारद्वाजापाशी गेला. इथेही एक कथा सांगितली जाते की मध्यरात्री सिद्धार्थ छन्नाला घेऊन घोड्यावरती बसून तो छन्न त्या घोड्याची शेपटी पकडून ते गाव म्हणजे वेशीवरून उडी मारून तो रात्रीचा गेला असं काही सांगण्यात येतं. परंतु मी अबक नावाचं एक हे चालवतं, आंबेडकराईज बुद्धिस्ट कथन, म्हणजे आंबेडकरी विचारातून बुद्धांचे विचार सांगण्याचं कथन करण्याचं कार्य असं मी अबक सध्याला पोस्ट करत असतो. तर हे काय पोस्ट करत असतो, का पोस्ट करायची गरज आहे? कारण बाबासाहेबांचे विचारांतून जर बुद्धचरित्र पाहिलं तर ते अत्यंत ठळकपणे दिसतं आणि त्यातला जो काही बाकीचा काही त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला असेल लोकांनी तो आपोआप बाजूला जातं आणि शुद्ध चरित्र आपल्याला भेटतं. इथं शुद्ध चरित्र भेटतं आहे. आई वडील आश्रमात हजर आहेत, बाकीचे नातलग हजर आहेत, सख्या चुलत भावाने त्यांना वस्त्र आणून दिलेलं आहे, भिक्षापात्र आणून दिलेलं आहे आणि कौटुंबिक उपस्थितीमध्ये परिव्राज्याचा सोहळा होत आहे. हे फार कमी लोकांच्या लक्षात येतं, हे फार कमी वेळेस वाचताना लक्षात येतं. मलाही आज वाचताना लक्षात आलेलं आहे. म्हणून मी मागं पहिल्या दिवशी सांगितलं होतं की आपण जेव्हा जेव्हा बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचायला जातो तेव्हा तेव्हा तो नव्याने आपल्याला समजायला लागतो. भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या साहाय्याने आवश्यक तो संस्कारविधी केला आणि सिद्धार्थ परिव्राजक झाल्याचे जाहीर केले. परिव्राज्य घेण्याची व विलंब न लावता शाक्य राज्याच्या सीमेबाहेर जाण्याचे आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचं स्मरण ठेवून परिव्राज्याचा संस्कार आटोपताच लगेच सिद्धार्थाने प्रवासाला सुरुवात केली. हा प्रवास साधा नव्हता. हा प्रवास होता एका बोधिसत्वाचा बुद्ध होण्याकडे निघालेला प्रवास. जो जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता. कारण गौतमाला परिव्राज्य घ्यायला लागणारी परिस्थिती खूप मोठी असाधारण होती. राजपुत्र आश्रम बाहेर पडताच तो जनसमुदाय त्याच्या पाठीमागे जाऊ लागला. त्याने कपिलवस्तू सोडले. तो अनोभा नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदाय अद्यापही त्याच्या मागोमाग येत असलेला पाहिला. तो थांबला आणि समुदायास उद्देशून म्हणाला, बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काहीही उपयोग होणार नाही. मी शाक्य आणि कोलियांच्या मधला झगडा मिटवण्यात अयशस्वी ठरलो आहे. परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल. म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करावी. सिद्धार्थाचे शब्द इथे महत्त्वाचे आहेत की मी जरी अपयशी ठरलो असेल तरी तुम्ही जर पुन्हा माघारी गेलात, तुम्ही जर पुन्हा एकदा चळवळ चालवली, तुम्ही जर पुन्हा एकदा विचारांना ताकद दिली तर कदाचित हे युद्ध होणार नाही. असं निघतानाही समाजाचा विचार करणं, संघाचा विचार करणं, सिद्धार्थाच्या आयुष्यातला हे कठीण प्रसंग असतानाही त्यांनी दाखवलेले धैर्य हे आपल्याला इथे अधोरेखित करतायत. शुद्धोधन आणि गौतमी राजवाड्यावर परतले. सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले. तिने ती कमळाने भरलेल्या एका तळ्यात टाकून दिली. परिव्राज्य अर्थात संन्यास ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ
गौतमाचे वय अवघे 29 वर्ष होते. लोक त्याची आठवण करून त्याची प्रशंसा करून म्हणत, हाच तो श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य, थोर मातापित्यांच्या पोटी जन्मलेला, विपुल धनसंपदा, नवयौवनशाली, बुद्धीने आणि शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाटलेला, पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणासाठी तो स्वकीयांशी लढला. पहिलं स्वकीयांशी लढण्यासाठी शाक्य सभेत काय सांगितलं होतं, जर आपल्या शब्दांमध्ये किंवा आपल्या युद्धामध्ये जर आडवा भाऊ आला तरी भावाविरुद्ध युद्ध पुकारावं असं त्या शाक्य सभेत सांगितलं होतं. परंतु इथे लोकांना आठवण कशी येते सिद्धार्थाची, की शाक्यांच्या कुलामध्ये उत्पन्न झालेला, थोर मातापित्यांच्या पोटी जन्मलेला, विपुल धनसंपदा म्हणजे ज्याचे 3 महाल होते, उन्हाळा हिवाळा पावसाळ्याचे 3 महाल होते, असा राजपुत्र, नवयौवनशाली म्हणजे जो धनुष्यबाण स्पर्धेत सगळ्या लोकांना हरवून पुढे राहिलेला आणि शरीराने आणि बुद्धीने तल्लख असलेला, असा राजविलासात वाढलेला, फक्त पृथ्वीवर शांतता नांदावी म्हणून तो स्वकीयांशी लढला. कोणाशी लढला? स्वकीयांशी लढला. असा शाक्य युवक होता की ज्याने स्वकीयांच्या बहुमतापुढे आपले शिर झुकवले नाही, पण स्वेच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्करले. त्याच्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य, सुख समृद्धीऐवजी भिक्षापात्र, ग्रहसौख्याऐवजी ग्रहहीन अशी स्थिती असा होता. तो अशा तऱ्हेने जात आहे की त्याची काळजी वाहणारे जगात कोणीही नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्यांनी सोबत घेतलेली नाही. शब्द न शब्द जसं माझंही वय वाढत चाललेलं आहे तसं त्या शब्दांची खोली मला आता समजत चाललेली आहे की शिक्षेचा अर्थ इथे सांगितलेला आहे की ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य, 3 महाल असणारा, बिना घराचा झालेला, सुख समृद्धी म्हणजे एका वेळेस 50 प्रकारचे अन्न समोर असणारा, भिक्षापात्रामध्ये वाढलेलं अन्न घेऊन खाणार आहे, आणि ग्रहसौख्य म्हणजे जे घर आहे त्याच्याऐवजी ग्रहहीन होणार आहे. आणि अशा तिरीने तो चालला आहे की अशा ठिकाणी तो चालला आहे की जिथे त्याची काळजी करणारा कोणी नाही. एक आपण वाचलं होतं की त्याचा अंतपूर कसा स्त्रियांनी भरलेला होता, त्याचे दासदासी होत्या वगैरे वगैरे, परंतु आता त्याची काळजी घेणारा कोणीही नाही आणि स्वतःची म्हणून घेता येईल अशी एकही वस्तू त्याच्याकडं नाही. असा निर्धन, खऱ्या अर्थाने कुठलीही गोष्ट त्यांच्यासमोर नाही, अशा संगती नाही, अशा प्रकारची प्रवज्ञा सिद्धार्थ गौतमाने घेतलेली आपल्याला पाहायला भेटते. हा त्याच्या स्वेच्छेने केलेला महान त्याग होय. हे त्याचे शौर्य आणि धैर्याचे कृत्य आहे. जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही. त्याला शाक्यमुनी अथवा शाक्यसिंहच म्हणावे लागेल. म्हणजे सिद्धार्थाच्या ह्या कृतीला बुद्ध म्हणण्या अगोदर काय म्हणावं लागेल? शाक्यसिंह. शाक्यांमधला सिंह जो एकटाच मार्गक्रमण करतो आहे आणि शाक्यमुनी जो एकटाच ध्येयप्राप्तीसाठी ध्यानस्थ होत आहे. शाक्यकुमारी किसा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते. म्हणजे त्याच्यानंतर बुद्धत्व मिळाल्यानंतर जी शाक्य कुमारी किस्सा गौतमी होते, किस्सा गौतमीचा आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. तिनं बुद्धांसाठी काय म्हटलेलं ते इथं बाबासाहेबांच्या सिद्धहस्त लेखणीतून आलेलं आहे की गौतमाच्या सिद्धार्थ म्हटले, धन्य तिची माता पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला, धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला. म्हणजे वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या ह्या सिद्धार्थाच्या ग्रहत्यागाचं वर्णन, काव्यवर्णन, बाबासाहेबांच्या पुस्तकातून आलेलं वर्णन, अशा प्रकारे सिद्धार्थाचा ग्रहत्याग किती श्रेष्ठ प्रतीचा होता, श्रेष्ठ गोष्टीतला होता हे आपल्याला कळतं. तर एकंदरीत खूप चांगल्या गोष्टी, बुद्धत्वाच्या मार्गावर जाणाऱ्या सिद्धार्थांच्या जीवनातल्या गोष्टी, बाबासाहेबांच्या लेखणीतून आलेल्या गोष्टी खूप हृदयाला भावतात. आणि त्याच्यातल्या जे काही वैचारिक खाचाखुचा असतात किंवा वैचारिक शब्द असतात
ते काही शब्द लहान पोरांना कळणार नाही, काही शब्द कळतील, परंतु जे काही लिखाण केलेलं आहे ते लिखाण वाचताना त्याच्यातला भावार्थ समजताना मात्र आपल्या अंगावरती आजही 2500 वर्षानंतर किंवा 2600, 2700, 2800 वर्षानंतरही आजही आपल्याला बुद्धांचा जो ग्रहत्याग आहे त्याचा जिवंत अनुभव आपल्यासमोर उभा राहतो आहे. आणि अशा थोर सिद्धार्थाच्या संघाचे आपण सदस्य आहोत, संघ सदस्य आहोत. नमो तस्स भगवतो अरहतो म्हणून आपण सिद्धार्थाला शरण जात असो. अशा सिद्धार्थाच्या चरणी पुन्हा एकदा, सिद्धार्थ गौतमाच्या चरणी माझे पुन्हा एकदा अभिवादन. त्याचबरोबर सम्राट अशोकांच्या चरणी अभिवादन, डॉक्टर बाबासाहेबांच्या चरणी अभिवादन आणि तायडे फॅमिलीचे धन्यवाद. त्यांनी हा धम्मवर्ग सुरू करून मला बोलण्याची परवानगी दिली, त्याबद्दल आपण सगळेजण उपस्थित राहिलात. आपल्या सगळ्या जणांचे आभार. येथेच थांबतो. नमो बुद्धाय. आजच्या जय पुरते हिंद. येथेच Thank you. थांबतो. नमो बुद्धाय.